श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती उद्या नारळी पौर्णिमा आहे. पौर्णिमा प्रारंभ होते सकाळी 9:08 आणि ती संपणार आहे शुक्रवारी 9:47. उद्या नारळी पौर्णिमा आहे आणि परवा रक्षाबंधन आहे. आपल्याला माहिती पौर्णिमा म्हटलं आपण भरपूर सेवा करतो, सत्यनारायण पूजा करतो, कुलदेवतेची सेवा करतो. त्याचप्रमाणे आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला उपासना आणि सेवा करायची. आता ती सेवा म्हणजे काय, आपण प्रत्येक पौर्णिमेला किंवा रोजही करतो. मी म्हणेल काही काही घरांमध्ये रोजही सेवा होते. ती सेवा म्हणजे काय, कुंकुमार्चन. कुंकुमार्चन आपल्या घरात देवीचा टाक असेल किंवा देवीची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा सुपारीवर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. श्रीयंत्र आहे, श्रीयंत्रावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन करताना तुम्हाला तेच कुंकू नेहमी वापरायचंय, तेच कुंकू तुम्हाला वापरायचं डेली, आणि ते डेली युज केलं तरी चालतं. फक्त ते कुंकू बाहेरच्या कोणत्या व्यक्तीला वापरायला द्यायचं नाही, फक्त घरातल्या व्यक्तीनेच वापरायचंय. त्या कुंकवाने तुम्हाला कुंकुमार्चन करायचंय. कुंकुमार्चन करून तुम्हाला श्री सुक्तम 16 वेळा म्हणायचंय. 15 वेळा श्री सुक्तम म्हणा, 16 वेळेस शेवटच्या वेळेस फलश्रुती म्हणा. असं म्हणून तुम्हाला 16 वेळा कुंकुमार्चन करायचंय श्री सुक्तम म्हणून. नंतर 16 वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र, 16 महालक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर गायत्री मंत्र, 16 वेळा नवार्णव मंत्र आणि एक मासी स्वामी समर्थ अशी तुम्हाला सेवा करायची. दुसरी गोष्ट, तुम्हाला व्यंकटेश्वराचं पठण करायचं. व्यंकटेश्वराचं पठण तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा, कमीत कमी 3 वेळा करा किंवा 11 वेळा करा. खूप छान आणि खूप सुंदर सेवा आहे. ते पण तुम्हाला 1 ते 8 पर्यंत तुम्ही 10 वेळा वाचा आणि 11 वेळेस तुम्ही फलश्रुती सोबत वाचा. ही सुंदर सेवा, जास्त वेळ लागत नाही ह्या सेवेला. ही सेवा तुम्ही उद्या करू शकता. गुरुवार पण आहे, ह्या सेवेला खूप महत्व आहे. सोबत तुम्हाला विष्णू सहस्रनाम ह्याचं पठण करण्याची इच्छा असेल तर विष्णू सहस्रनाम पठण करा, श्रवण करा, नक्की करा. किंवा विष्णू रष्ट शांती स्तोत्रम, ते सुद्धा खूप सुंदर आहे, ते सुद्धा 2 मिनिटात आहे, तुम्ही ते वाचू शकता. विष्णू सहस्रनामला थोडासा वेळ लागेल, पण होते वाचल्याने घरात सुख शांती, लक्ष्मी, अखंड लफीसी लक्ष्मी नक्की राहते, भगवान विष्णूचा वास राहतो. त्यामुळे ती सेवा नक्की करा. ह्या सेवा तुम्ही करा. उद्या आपण कुंकुमार्चन करणार, तसं आपण लवंगांवरती पण लवंगांचं कुंकुमार्चन करायचंय श्रीयंत्रावरती. कसं करायचं तर जसं ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडेश्वरी म्हणायचं आणि 1 लवंग श्रीयंत अर्पण करायची. किंवा तुम्ही कुलदेवीला अर्पण करा, कुलदेवीच्या टाकाला जरी अर्पण केली तरी चालेल. अशा 11 तुम्हाला लवंग अर्पण करायच्यात. त्या लवंगा तुम्ही नंतर खाल्ल्या, रोज भाजीमध्ये वगैरे टाकू नका. तुम्ही त्या खाल्ल्या तर खूप छान राहतील. ते औषधीच आहेत, त्याने त्रास खोकला वगैरे येत नाही, त्यामुळे त्या खाल्ल्या तरी चालेल. अशा पद्धतीने उद्या तुम्हाला पौर्णिमेच्या सेवा करायच्यात, आपल्या कुलदेवीची सेवा करायची. दान धर्म शक्य असेल तेवढं अन्नदान करा म्हणेल मी. एखाद्या गरीबाला 1 टायमाचं जेव पुरेल असं अन्नदान करा तरी चालेल. गाईला खास करून उद्या गुरुवार सुद्धा आहे, त्यामुळे गाईला चण्याची डाळ आणि गुळ ह्याचं खायला द्या. चपाती दिली तरी चालेल, गुळ चपाती दिली तरी चालेल. जसे जमेल तसे उद्या सेवा करा. मंदिरात जायला विसरू नका. मंदिरातून भगवान विष्णूला तुळस अर्पण नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.